ए आता तू काय म्हटलं? काय वळिया टाक टाकलं. काय 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 वळिया म्हणजे जो पाण्यावरचा मानेवरचा खाली टाकलं ना हां त्याका वळिया टाकलं. वरिया वळिया 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 टाकणं. हे बघ आता एक इकडे नागर लावल्याने आणि दुसरं इकडे लावल्याने अर्धे जण इकडे असत रोहित मिराजी. हे इकडे अर्धे असत आणि इकडनं अर्धे घालतात ते. कसं असतं माहिती आहे, काही गोष्टी असतात त्या आता आम्ही 2-3 वर्ष अगदी शेतीसाठी जातो. आता मी असे मळ्यात आणि यंदा जाऊक मिळालं नाही, पाऊस नसल्यामुळे थोडं टाळटाळ गेलो. पण आज ना शेतीचा एक प्रकार म्हणजे भुईमुग, आपले मित्र सगळे आहेत ना ते भुईमुग घालूक इकडे मळ्यात येले आहेत आणि अचानक मी इले मळ्यात आणि म्हटलं भुईमुग कसं घालतं तो आपणही अनुभव घेऊया आणि तुमच्यापर्यंतही पोहोचूया. याच्यासाठी यश मिराशी आपले मित्र आणि त्याचे सगळे सगळे फॅमिली मेंबर वगैरे असतात, त्यांच्यासोबत आज आपण भुईमुगचा आनंद घेणार असो. नमस्कार मित्रांनो, माझं नाव पराग कोबल आणि सध्या मी कोकणातील सुंदर अशा माझ्या आचरा गावी आहे. मित्रांनो, दरवर्षी आम्ही शेतीक जातो, एक दिवस शेतीसाठी देतो. शौर्या, मयूर, प्रियंका, मी, मग आशिषकडे असो किंवा इतर ठिकाणी असो बरेचसे व्हिडिओ आपले तुम्ही बघितला असाच. यंदा कामामुळे जाऊक मिळालं नाही, शेती करूक मिळाली नाही, पण योगायोगान आज आपले मित्र सगळे असतात ते भुईमुगाची शेती करतात. म्हटलं आपणही तसं बघलं तर शेतीचं आणि आमचं तसं काही संबंध नाही, आमची माशावाले, त्याच्यामुळे तसं काही संबंध नाही, पण एक आवड निर्माण असा आणि बालपण आमचं शेतीत गेल्यामुळे ती एक ओढ निर्माण असा शेतीबद्दल असतं असं. त्याच्यामुळे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इकडची भुईमुग घालण्याची पद्धत बघणार असो. व्हिडिओ खैसून बघतास ते कमेंट करून नक्की सांगा. आता तिकडे सगळं भुईमुग घालून गुटा मारून झालेलं असं, इकडे झालेलं असं, इकडे झालेलं असं. आता ते 2 कोपरे रवले असत आणि हा काय घालतं म्हटलं? तीळ. हे कशासाठी घालतं? आपण तेल काढतो. तेल काढूसाठी. मध्ये ह्याच्यात घालू शकतो. फुला लावतात परत माळे करून. नवरात्रीत याची फुला लागतात ना. हां हां हां. हे तीळ घालतात भुईमुगात. माकडलं खत मारतं. कसा शेतीचा आणि आमचा तसं काही संबंध नाही ना, त्याच्यामुळे म्हटला इच्छा. हां, चे कोपरे झाले आहेत सगळे या घालून काय भुईमुग घालून व्हायचे झालेले असत. ह्यो कोपरो झालेला असा, तो एक बाकी असा आणि तो एक बाकी असा. आता हय दादा गुटा फिरवता बघा. आम्ही आमच्याकडे ह्याच्यावर कधी लहानपणी मामाकडे असायचो ना, तेव्हा ह्याच्यावर आम्ही बसायचो, चिखल करतात ना तेव्हा. हो, आम्ही बसायचो आणि याचा आनंद घ्यायचो. पण काही वर्षांनी आमचं शेतीबीतीचे संबंध मामाकडनं येल्यामुळे तो बंद झाला आहे. पण एक असता असा शेतीबद्दल, शेती करूक आवडता. शौर्या जर असता तर तरवो लावतो असतो ना तर चेडू थांबला असता. हां, हां. फोन कर, तू असतलो फोन कर. फोन माका फोन करूक सांग. ए आता तू काय म्हटलं? काय टाक काय 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 वळिया म्हणजे जो पाण्यावरचा मानेवरचा खाली टाकलं ना हां, त्याका वळिया टाकलं. वरिया वळिया 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 टाकणं. हे शब्द आहेत ना, म्हणजे पारंपरिक शेतीतले हे शब्द आहेत ना, हे आज काहीतरी लोप पावत चालले असत. शेती आपले ज्वात धरल्यानंतर जे बैलांबरोबर बोलतात ना, ते शब्दसुद्धा खूप महत्त्वाचे असतात आणि आता काय सेट करतात. अरे म्हातारो डांबी जातो. हो 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 लांडीला बडी करतात. हिरी बाबा यू यू मेरा बघ रे बाबा. हे बघा आता हैसून कोपरो धरल्याने असा आणि ही जी गॅप असताना ह्याच्यात एक 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 शेंगदाणं टाकत जातं. दाखवतो तुमका. आता हे किती जण आहोत? हे 4, 5, 6, 7, 8, 9 जण असत. हे आता भुईमुग घालतले आहे.
यश असा इकडे. हे आता इथे काय म्हणतात ते हे शेंगदाणे गरत ना, त्याचा टोटल तुम्ही आता किती किलो घातला? किती 15 पाहिली सगळे. 15 पायली. म्हणजे एका पायलीत किती? 3 किलो. 3 किलो एका 15 त्रिक 45 किलो सगळं. 45 किलो गर घातलेली असते. आता काय पद्धत असते ती बघा. किती 15 काय 15 म्हणजे 15. यश सांगता 15, काकी सांगता 19. असू दे 45-50 किलो सगळे गर असतात आणि त्या कोपऱ्यापासून ह्या कोपऱ्यापर्यंत. आणि ह्यो एक कोपरो असा इकडे ह्याच्यात घातले ते 2 कोपरी खायचे. एक हां हे दोनाची एक केलास ना. एक घेतलो आणि यशने आईस्क्रीम आणले ना, सगळे आईस्क्रीमचा आनंद घेतात. मी एका 2 आणले 3 होते ना. हो. दे मला दे दे नाही म्हणता हो. आता ह्या चारात जे घातलेले आहेत ना, ते जे घर घातलेले आहेत ना, ते ह्या बाजून जेव्हा जू चालताला बैल चालतले ना, तेव्हा त्याच्यावरती ॲटोमॅटिक ते ढाकले जातात असे. ते बघा हे घातलेले घर आहेत ना, दाखवतो ते जेव्हा जात चालतं त्याच्यात हे ढाकले जातात एकदा इकडे असं. एक सिस्टीम असं. मापार टाकू कसा वया कसा काय नाही येणार. एक साधारण आता का तुमका सवय झाली आधी बरोबर ॲटोमॅटिक जाग्यावर पडतं. चला तिकडे आता दादा दुसरं नांगर लावता. इकडे एक लावलेलं म्हणजे चालू असा, मग 2 नांगर लावताले. इकडे गोटा फिरवून झाला त्याच्यामुळे आता नांगर बांधता इकडे. हे बैल जरा डेंजर आहेत. चेष्टा चालल्या चेष्टा. चला आता 2 जोता लावतले थंय आणि दोन्ही बाजून सुरू करतले दाखवते. हे यश माका सांग की आता हे जे तुम्ही घर घालतास ना, हे बाजारातून विकत घेतास की कसं काय असतं? ठेवतो हे म्हणजे बियाचे म्हणजे भुईमुग घातलेले त्याच्यातले हो त्याच्यातले ठेवायचे आणि ते दुसऱ्या वर्षी वापरायचे. हे गेल्या वर्षीचे म्हणजे आता पुढच्या वर्षी घालूचे तर ह्याच्यातले जेवढे येतील म्हणजे जे ठेवूचे असत काय ते ह्याच्यासाठी घालूसाठी ते ठेवू शकतो बियासाठी. अच्छा माहित नाही ते आता गेले सांगा ना, त्यांच्याच सगळं माहिती आहे. तो काय उपयोग ना. पप्पारवाले बियाणच राहतात. पापारवाले पापार नाही पाक पाक नशीब पक पक पका नाही म्हटले.
हे जवळ यू हो रे. हो बाबा हो हो हे 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 शब्द आता सध्या आधुनिक शेतीमुळे ना लोप पावत चालले असतात आणि ते आपल्या पारंपरिक शेतीतच वापरले जातात कारण बैलांसाठी ते काय टिलरसाठी वगैरे वापरू शकत नाही त्याच्यामुळे हो ही शेती भावा ना सगळ्यात खरी शेती. भावा आपला आहे ना भावाला सांभाळून पाहिजे आपण हो रे हो 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 माझे पाय हो पोटाला जास्त ताण देऊ नको. वाटतं दुडणार नाही मग आता कमी झाला खूप. इरी बाबा इरी बाबा यू हो जवळ यू हो रे वा हे शब्दच भारी वाटतात बघ. खडे घालून जाता काय समजत ए गपराव शांतराव हे बघ आता एक इकडे नागर लावल्याने हा आणि दुसरं इकडे लावल्याने हा. अर्धे जण इकडे असत रोहित मिराजी ते इकडे अर्धे असत आणि इकडनं अर्धे घालतात ते. अशा पद्धतीचे काम चालतात. एका नांगरावर राम आणि एका नांगरावर लक्ष्मण सीता पळालेली आहे काहीतरी हा, अरे मगाशी असे तसंच पुढे दिसायला. घाला दिले का हे थांबतात मग पुन्हा त्यांचे घालून झाले का कंटिन्यू करतात थांबत 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 थांबत. चल. ए बाबा चल. आता या काकाने जोत धरला. हो भरपूर अनुभवी आहे. तिथे काही चिल्लर आता हे थांबले आहेत आता हे घालून झाले त्या लाईनपर्यंत तर हे पुन्हा चालू करता आले. जोडी भारी होती काकाची एके काही चिल्लर जोडी होती. रामाच्या हा ना निंबार ना आता बरोबर आता दिसा वळ हो पाठीच कसं लागता आमचं लाटणार वा आज म्हणून सरळ समोर बघ एवढा खाली बघू तर नसतं सरळ समोर बघायचं जोपर्यंत तू सांगित नाही चेहरा दिसलो नाही होतो तुझं दिसा बोल जो आपलो भावी शेतकरी याचं नाव काय इवान दिवान इवान 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 तू आईस्क्रीम दिलं नाही माका देतलो आईस्क्रीम दिलं नाही ना देतले म्हणून सांग सांग देतलो
देतले मी सांग देतले मी चला ह्यो कोपरो फायनल झालो हा. आत्ता ह्याच्यावर गोटा मारल्याने काय ह्यो एकदम फायनल झालो. आता तिकडे घर घालूच्या. हे आता उकळ करून घेतात म्हणजे शेती करूच्या आधी एकदा आणि आत्ता एकदा. पहिल्यांदा करतात त्याच्यात काहीतरी म्हणजे जर रान वगैरे असतो ना ह्याच्यात आता मरून जाता आणि आता भुईमुग घालतलो ना त्याच्या अगोदर एकदा उकळ केली जातात तिन्ही. त्याच्यानंतर डायरेक्ट नांगर लावून आपले घर घातले जाते. ठरले पण डेंजर काम आहे. व्हायब्रेट इतक्या होतं ना बापरे आई शपथ. चला शेवटचं कोपरं उकळ करून झालो. आता इकडे नांगर लावल्याने आता घर घालतले. एका बाजून घर घालूक सुरुवात केल्याने बघा आता एका बाजून सुरुवात. ह्याचा काय चाललं आता बघा. ते का दे मला दे दे दे. चला हे सगळे आता फायनल झाले. हे शेवटचं एक फायनल होईल हा. आणि 6:45 वाजले असत आत्ता. 6:45 वाजता सुद्धा हे सगळे मंडळी ह्यो आता कोपरो भुईमुग घालून पूर्ण करणार असत. चला फायनली ह्या वर्षी का होईना शेतीचो अनुभव आपण भुईमुगचो अनुभव घेतलो आणि तो तुमच्यापर्यंत पोचवलो असा. शेती करणं शेती सांभाळणं ही सामान्य गोष्ट नाही आणि मेहनत खूप हा. अगदी सुखाची झोप ह्याच्यामुळे रात्री आपली घेऊ शकतो. आणि आत्ताची परिस्थिती अशी आहे की सगळेजण आधुनिक शेतीकडे वळलेले असत परंतु पारंपरिक शेती आजही आपल्याकडे चालू असा ह्याचो अभिमान वाटतं असा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण भुईमुगाची शेती कशी केली जाता ती बघितली. तुम्ही हा व्हिडिओ खैसून बघता असतो कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचं सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन ऑल करा जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत प्रवास कधी संपत नसतो आणि आपण मात्र थांबायचं नसतं.